हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्याचा पार्ट 1 आपण अभ्यासला. आज आपण पाहणार आहोत या धड्यामधील राहिलेला पुढील भाग. चला तर स्टुडंट्स, जास्त वेळ न घालवता आपण पुढचा भाग बघूया. स्टुडंट्स, या पेजवरील आपली एक लास्ट लाईन राहिलेली होती, तिथपासून आपण पुढे सुरुवात करूया. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आता लेखक आपल्याला सांगतो की त्याला जो आवाज येत होता तो आवाज अजून जवळजवळ येतो आहे असं त्याच्या लक्षात येतं. सो स्टुडंट्स, त्यानंतर आपल्याला त्या पाहूया की कशा पद्धतीनं पुढची घटना जी आहे ती घडत गेली. जसजसं त्याला आवाज जो आहे तो जवळून जवळून येत आहे असं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर बघा पुढे काय घटना घडते. तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की एक वानर दाखवलेला आहे आणि त्याच्याजवळ एक पिल्लू दाखवलेला आहे. एक वानर म्हणजे वानरीण आहे, ती आपल्या पिल्लाला घेऊन जाते आहे असं हे एक आपल्याला चित्र इथे दिसतं. तर आपण नेक्स्ट भाग आपण आज अभ्यासूया. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. पहा स्टुडंट्स, लेखक जो आहे तर तो सांगतो की अर्थात आपल्याला पण अशी उत्सुकता असते ना, की लेखकाला पण अशा प्रकारची उत्सुकता होती की काय होत आहे बाबा, काय व्हायला लागलेलं आहे, कशाचा आवाज येत आहे, एवढा आवाज का वाढला, अशी एक त्याला उत्सुकता होती. आणि म्हणून तो म्हणतो की मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि वरांड्यामध्ये गेलो तिथे पाहण्यासाठी की अरे नेमकं काय चाललेलं आहे, व्हॉट वॉज गोइंग ऑन. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मग लेखक म्हणतो की मी गेलो आणि पाहिलं. आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे की त्यांच्या कंपाऊंड वॉलच्या शेजारीच एक क्लब हाऊस होतं. तर तो म्हणतो की मी वरांड्यामध्ये गेलो आणि वरांड्यामध्ये जाऊन मी पाहिलं की काय होत आहे. म्हणून त्याने क्लब हाऊसकडनं आवाज येत होता, म्हणून त्यामुळे तो म्हणतो की मी क्लब हाऊसच्या छतावर पाहिलं की नेमकं काय चाललेलं आहे. अँड ही वॉज वॉचिंग दॅट येस अँड देअर वॉज समथिंग व्हेरी हॉरिबल. काहीतरी खूप भयानक अशी घटना घडत असताना तो तिथं पाहतो. काय असते ती घटना. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. जेव्हा तो पाहतो की एक मोठं वानर असतं, पुरुष जातीचं वानर. हे वानर जे आहे त्याच्याजवळ एक पिल्लू असतं आणि या पिल्लाचे तो अगदी निर्दयीपणे लचके तोडत असतो. म्हणजे त्याचे चावे घेत असतो तो. त्याला चावून 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 जणू काही त्याला ठार मारून टाकायचं असतं, एवढं तो त्याला चावत असतो. तर मग हे जेव्हा तो पाहतो त्यावेळेस त्याला ते धक्काच बसतो. बिकॉज इट वॉज जस्ट अ मर्सिलेस थिंग. म्हणजे अतिशय निर्दयीपणे घडणारी ही घटना होती. तो जे पाहत होता की असं कोणी करू शकतं का, यावर आपला विश्वास नाही बसणार की एखादं वानर एखाद्या पिल्लाला अशा पद्धतीनं चावून चावून मारून टाकू इच्छितो की काय, असं त्याला वाटत होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि असं काही नव्हतं की तिथे कोणीच नव्हतं. सो ऑल द अदर मेंबर ऑफ हिज फॅमिली वेअर देअर. ओके, म्हणजे तिथे इतर वानरसुद्धा होते. ते जे पिल्लू होतं त्या पिल्लाची आईसुद्धा तिथे होती. त्याचबरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये असणारे इतर वानरसुद्धा तिथे होते. आणि हे सर्वजण हेल्पलेस होते, ते असहाय्य होते. कारण त्यांनासुद्धा हे भीती होती. हा जो मोठा वानर, हा पुरुष जातीचा एक वानर, हा जो अगदी निर्दयीपणे त्या पिल्लाचे लचके तोडत होता, या वानराला कदाचित सगळेच घाबरत असतील. त्यामुळे प्रत्येकाला भीती होती. प्रत्येकजण असहाय्यपणे लांबून लांबून हे सगळं बघत होता. इवन त्याची आई जी होती त्या छोट्या पिल्लाची, तीसुद्धा अतिशय काळजीनं लांबूनच पाहत असते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. तो सांगतो
त्याचं वाचन खूप चांगलं आहे. लेखक त्याने आधीच सांगितलेलं आहे की त्याला वाचन आवडत होतं. तर तो सांगतो की मी कुठेतरी ही घटना वाचलेली होती. अशा प्रकारची एक परंपरा असते सॉरी अशा प्रकारची एक परंपरा असते वानरांमध्ये की वानरं जे आहेत त्यांच्यामध्ये जर कुणी वेगळ्या प्रकारचं इतर त्याच जातीचं पुरुष जातीचं दुसरं कोणी वानर जर येत असेल आणि तो जर वर्चस्व प्राप्त करेल, बाबा आपली जागा तो घेईल, बॉसिंग करेल तो, असं त्याला वाटत असतं. त्यामुळे इतर वानराला बॉस बनू देत नाही. तो बॉस बनू नये पुढे भविष्यामध्ये, म्हणून तो काय करत असतो, त्याला मग ते पिल्लू असेल किंवा इतर पुरुष जातीचं वानर असेल त्याला तो मारत असतो किंवा आपल्या जागेतून त्याला तो बाहेर काढत असतो. सॉरी वन्स अगेन. सो अशा पद्धतीच्या घटना त्याने कुठंतरी वाचलेल्या असतात. तर तो म्हणतो मला ही प्राण्यांमध्ये असणारी ही एक परंपरा होती. या परंपरेबद्दल लेखकाने वाचन केलेलं होतं आणि याला ही एक परंपरा आठवते की अरे बापरे, असं सुद्धा असतं. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. आणि होतं काय की लेखक जो असतो तो लेखकाला हे पाहिल्याबरोबर भयानक वाटतं आणि मग लेखक अजिबात वेळ न दवडता तो काय करतो, आपल्या हातामध्ये एक मजबूत अशी काठी घेतो एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये वरांड्यामधलेच एक दगड उचलतो आणि तो जो दगड आहे तो जोरात त्या वानराकडे भिरकावतो, त्या वानराला फेकून मारतो तो, जेणेकरून की त्यानं त्या पिल्लाला सोडून द्यावं. परंतु तो जो लंगूर असतो, तो जो वानर असतो, तो वानर जो आहे तर तो अजिबात त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा पद्धतीनं लेखकानं आपल्यावर अटॅक केला आहे, दगडांनी मारले. सो त्याला काहीच वाटत नाही. झॉल्ट मीन्स अटॅक. तर आपल्यावर अटॅक झाला आहे तरी पण ते वानर जे आहे त्या पिल्लाला सोडत नाही. आणि कुत्रे जे आहेत त्यांचं भुंकणं जोरजोरात भुंकणं चालूच असतं. ते अजून जास्त भुंकत असतात कारण ते खालून पाहत असतात. वानर जे आहे ते वरून छतावरून त्यांनी ते वाट बघत असतात की वरून खाली पडलं की आपल्याला छानपैकी खायला ते मिळेल म्हणून, आणि त्यासाठी ते वाट बघत असतात आणि ते जोरजोरात भुंकत असतात. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. पण काय होतं, मग सतत इकडून कुत्रे भुंकत आहेत. लेखक जो आहे तो दगडानंतर दगड एकानंतर एक दगड फेकून मारतो आहे. एक दगडाने त्याला काही नाही होत, वानर सोडत नाही, पण तो अजून 1-2 दगडं भिरकावून लेखक त्याला मारतो. मग हे सगळं वातावरण जे आहे तर ते बदलतं. कुत्रे पण जास्त जास्त भुंकायला लागतात आणि मग ह्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ही एक चकमक तो पाहत असतो. 2 वानरांमधली लेखक हे पाहत असतो आणि मग लेखकसुद्धा काय करतो, हे 2 वानर एका बाजूला आणि स्वतः ते दगड मारून भिरकावून आणखी एक वेगळी चकमक तो निर्माण करतो तिथे. आणि हा अटॅक जो असतो त्या वानरासाठी नवीन असतो, त्याला एक्सपेक्टच नसतं, त्याला अपेक्षितच नसतं की कोणीतरी आपल्यावर अशा पद्धतीनं अटॅक करेल. मग त्याला हे अनअपेक्षित असतं आणि त्यामुळे त्या गोंधळामध्ये काय होतं की त्याच्या हातातलं जे वानराचं पिल्लू आहे ते निसटतं आणि ते जे छत असतं त्या छताला उतार असतो. तर उतारावरून ते पिल्लू जे आहे ते घसरत जातं वरांड्याकडे. द बेबी वॉज लिसलेस अँड अपियर्ड टू बी डेड. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मेल. आता अर्थात ज्या क्षणी त्या वानराच्या हातातून हे पिल्लू निसटतं, ते बेबी जे आहे तर ते अतिशय म्हणजे हालचाल कुठल्याच प्रकारची नसते त्याच्यामध्ये. इतकं ते शांत झालेलं असतं, जणू काही ते मरून गेलं का काय की अशा कंडिशनमध्ये ते असतं. आणि ते वरून जसं खाली घसरून खाली पडायला लागतं. वानराच्या हातातून निसटल्याबरोबर छताला उतार असतो, त्यामुळे उतारावरून ते पिल्लू जे आहे ते असं म्हणजे वरून असं घरंगळत खाली पडतो. खाली पडल्याबरोबर खालून हे कुत्र्याचे पिल्लं जे आहेत ते वाटच बघत असतात की आता वरून खाली येणारं पिल्लू खाली पडेल, खाली पडलं की ते
आपल्याला मिळेल आणि आपल्याला तर त्याचं भक्षण करता येईल. यासाठी ते जोरजोरात ओरडत असतात की आता आपल्याला ते खायला मिळेल. कीपिंग द डॉग्स येस स्टुडंट्स, आपण बघूया पुढे. Keeping the dogs at the bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि तो सांगतो की मी जेव्हा पाहिलं की आता ते वरून पिल्लू जे आहे ते खाली पडतो आणि खाली पडेल आणि खाली पडलं की खाली कुत्रे रेडीच असतात. त्यामुळे लेखक काय करतो की नाही, तो निष्ठून यायला लागतो. त्याचबरोबर तो आता असा जमिनीवर खाली पडणार छतावरून, त्याच वेळेस त्याची शेपटी लेखकाच्या हातात येते. तो त्याच्या शेपटीला पकडतो, वानराच्या पिल्लाच्या शेपटीला तो पकडतो आणि त्याचा जीव वाचवतो. त्याला खाली पडू देत नाही. तर बरोबर तो जवळ यायला लागतो. आता तो जमिनीवर खाली पडणार, त्याच क्षणी लेखक त्याची शेपटी पकडतो आणि त्या पिल्लाचा जीव वाचवतो. जेव्हा तो पाहतो, शेपटी पकडून आपल्या हातामध्ये धरतो तो पिल्लाला, आणि जेव्हा तो पाहतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की यस, इट इज रिअली अ मेल बेबी लंगूर. खरंच हे पुरुष जातीचंच एक वानर आहे. म्हणून त्या मोठ्या पुरुष जातीच्या वानराला भीती वाटत असते की हा कदाचित पुढे मोठा होईल आणि हा आपला बॉस व्हायला लागेल आणि मग आपल्याला तो आपल्या लीडर या पदावरून तो आपल्याला हाकलून देईल, आणि म्हणून तो त्याला ठार मारू इच्छित असतो. बाय दिस टाईम, परंतु जेव्हा तो माकडाचं पिल्लाला पकडतो पाहतो त्यावेळेस ते पिल्लू जे आहे तर इट वॉज जस्ट लाईफलेस, म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे असं सुद्धा वाटत नव्हतं. अशी त्याची बेहाल त्याचे केलेले होते मोठ्या वानराने. By this time my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. सो ही जी सर्व घटना होत असते की लेखक कशा पद्धतीनं दगड भिरकावून वगैरे मारतो, तिथपासून त्यांचा एक एक जण त्याचे पॅरेंट्स, बहीण दोन्ही बहिणी, त्याचे आईवडील हे सर्वजण वरांड्यामध्ये बाहेर येतात. शेजारचे सुद्धा शेजारी बाहेर येऊन हे सगळं बघत असतात की लेखक कशा पद्धतीनं ह्या पिल्लाला वाचवतो. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. His body was full of deep bite marks and scratch. Blood was oozing from some of the wounds. तो सांगतो की मी काय केलं, मग त्या लहान पिल्लाला आमच्या मागच्या अंगणामध्ये तो लेखक घेऊन जातो आणि मागच्या अंगणामध्ये घेऊन जाऊन तिथे तो त्या पिल्लाला ठेवतो. आणि ह्या पिल्लाचा जेव्हा तो निरीक्षण करतो तर त्यावेळेस द बॉडी वॉज विथ फुल ऑफ डीप बाईट मार्क्स, म्हणजे अतिशय खोलवर अशा जखमा त्या वानराने त्याला मारून सावून केलेल्या असतात. आणि त्या सर्व जखमांमधून द ब्लड वॉज ओझिंग, इट स्टार्टेड फ्लोईंग. सो रक्त जे असतं ते वाहायला लागत असतं. त्या प्रत्येक जखमांमधून रक्तसुद्धा बाहेर वाहत असतं. अशा प्रकारे अनेक जखमा त्याला झालेल्या असतात. मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर त्याला रक्तबंबाळ केलेलं असतं. मोठ्या वानराने छोट्या पिल्लाला रक्तबंबाळ केलेलं असतं. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. मग त्यावेळेस त्याचं अगदी मोशनलेस असतो तो, त्याच्यामध्ये जीव आहे असं सुद्धा वाटत नसतं. त्याचे वडील जवळच असतात आणि आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्येच पाहिलं की ही वॉज फ्रॉम अ मेडिकल प्रोफेशन, तर वैद्यकीय सेवेतलेच असतात ते. त्यामुळे ते आल्याबरोबर त्यांच्याकडे फर्स्ट एड किट असतो, तर ते फर्स्ट एड किट घेऊन येतात आणि त्याची जखम स्वच्छ साफ करून त्याच्यावर ते मलम वगैरे लावतात. I was relieved to find out that the baby was breathing, even though his breaths were shallow. आणि तो म्हणतो, लेखक सांगतो की मी जेव्हा पाहिलं की अरे वा, चला हा श्वास तर घेतो आहे, तेव्हा त्याला हायसं वाटतं लेखकाला की म्हणजे हा जिवंत आहे. सो श्वास घेतो आहे, इट इज ओके. म्हणजे तो खूप असे खोलवर श्वास घेत असतो, म्हणजेच त्याला श्वाससुद्धा घेता येत नसतो. बरोबर, खोलवर श्वास असतात, पण त्याच्या एवढं तर लक्षात येतं की हा जिवंत आहे, श्वास घेतो आहे, मीन्स ओके, इवन ही इज अलाइव्ह. तो ॲटलिस्ट तो जिवंत आहे एवढं त्याला कळतं. सो मग नेक्स्ट थिंग काय होते बघूया.
Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. मग थोडंसं त्याच्या अंगावर पाणी वगैरे शिंपडण्यात येतं आणि पाणी शिंपडल्याच्या नंतर थोडंसं त्याला हलवलं वगैरे की थोड्या वेळानंतर मग तो उठून बसतो. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि खूप म्हणजे इतका शॉक बसलेला असतो, इतका धक्का बसलेला असतो त्याला ह्या घटनेचा, की एखाद्या झाडावरचं पान कसं वाऱ्यानं हलत असतं तशा प्रकारे त्याची पूर्ण बॉडी जी आहे ती हलत असते. म्हणजे तो भीतीनं थरथर कापत असतो. His 2 little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. आणि अक्षरशः त्याचे डोळे जे आहेत ते पाण्याने भरून आलेले असतात. एवढं डोळ्यामध्ये त्याच्या पाणी असतं आणि शब्दशः लहान माणसाची लहान मुलं जशा पद्धतीनं हुंदके देत देत रडत असतात. लहान बाळं खूप जास्त रडल्यानंतर कशा पद्धतीनं हुंदके द्यायला लागतात तशाच प्रकारे हे सुद्धा पिल्लू बाळासारखं, माणसाच्या बाळासारखं हे रडायला लागतो. कारण का तर त्याने हा जो काही अनुभव घेतलेला असतो, बघा इथे ट्रॉमाचा मिनिंगसुद्धा दिलेला आहे. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस. त्याला खूप दुःख झालेलं असतं. सो इथे एक क्वेश्चन पण आहे, आपण त्याचाही आन्सर घेऊया. आय ऑफर्ड हिम टू peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि म्हणजे त्याने हा अतिशय प्रचंड असा अनुभव घेतलेला असतो, दुःखद अनुभव असतो हा त्याच्यासाठी. इट वॉज अ ट्रॉमा फॉर हिम, इट वॉज अ व्हेरी पेनफुल इन्सिडेंट फॉर हिम. आणि त्यावेळेस तो खूप घाबरून गेलेला असतो म्हणून तो थरथर थरथर कापत असतो. त्यावेळेस मग लेखक त्याला एक केळी आणून ती सोलून त्याच्यासमोर धरतो. त्यावेळेस तो म्हणजे खायची पण इच्छा असते आणि भीती मनात सगळं, तरी पण रडत रडत थोडंसं तो हाताने त्याचे बाईट्स जे आहेत म्हणजे त्याचे तुकडे जे आहेत तो कसेबसे तो खायला सुरुवात करतो. थोडंसं पोटात गेल्याच्या नंतर हे त्या पिल्लाला छान वाटतं. तर बघा या पॅरेग्राफवर तुम्हाला अनेक वेळेस हा प्रश्न आलेला आहे पहा. What attempts help the baby langur to revive? कोणते प्रयत्न हे त्या लहान बेबीला जिवंत राहण्यास मदत करू शकले? कोणते ते प्रयत्न होते? तर याच्यामध्ये तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये हे सर्व प्रयत्न दिसतील तुम्हाला. जसं की बघा पहिलाच प्रयत्न पहिल्याच लाईन्समध्ये दिलेला आहे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. म्हणजे त्याच्यावर स्प्लॅशेस टाकण्यात आले. द स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे शिपकारे त्याच्या अंगावर मारण्यात आले. जसं जनरली आपणही एखादी व्यक्ती बेशुद्ध वगैरे पडल्याच्यानंतर पाण्याचे सपके मारतो, तर असे पाण्याचे सपकारे मारल्याच्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती उठून बसत असते. तर तसा इथे एक अटेम्प्ट आहे. पुन्हा आपण तो एक अटेम्प्ट लिहू शकता वरील पॅरेग्राफमधील सुद्धा, की द रायटर थ्रू सम स्टोन्स टुवर्ड्स द बेबी लंगूर टुवर्ड्स द बिग लंगूर. त्या मोठ्या वानराकडे त्याने दगड फेकून मारले. हा पण त्याला वाचवण्याचाच एक प्रयत्न होता. अगेन तुम्ही हे पण लिहू शकता की ही कॉट द टेल ऑफ दॅट बेबी अँड सेव्ड हिम. त्या बेबी लंगूरचा त्याने शेपटी पकडली आणि त्याला वाचवलं. अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला वरील दोन्ही पॅरेग्राफमधून आपल्याला ह्याच्यात लिहिता येतात. नाव नेक्स्ट. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. आणि तो म्हणतो की माझं पूर्ण लक्ष जे आहे ते त्या बेबी लंगूरवर होतं, त्या माकडाच्या पिल्लावर होतं, की कशा पद्धतीनं तो काय ॲक्शन करत आहे आणि तो कसा जिवंत राहतो आणि कशा पद्धतीनं त्याला आपल्याला जिवंत ठेवता येईल, अजून चांगलं वागणूक आपल्याला त्याला कशी देता येईल. आणि हे सगळं जेव्हा तो करत असतो, त्या पिल्लाला सबकारे मारत असतो, खायला काही देत असतो, त्याची काळजी घेत असतो, हे सगळं करत असताना त्याला उगाच असं वाटायला लागतं की आय वॉज बीइंग वॉच्ड बाय समवन. कोणतरी मला बघतंय बाबा असं वाटतं त्याला. आणि म्हणून तो मागे वळून पाहतो. तर त्यावेळेस त्याच्या असं लक्षात येतं की तिथे कोण असतं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. लेखक जे काही करत असतो, म्हणजे कदाचित लेखकाने शेपटीला पकडून त्या माकडाला मागच्या अंगणात आणलं, तिथपासून ती पकडून आणल्याबरोबर कदाचित ती मागे त्याच्या अंगणात येऊन किचनमधल्या वर छतावर बसते बेबी लंगूरची आई
आणि तिथे बसून ती प्रत्येक गोष्ट पाहते. लेखक काय करतो आहे, लेखकाचे वडील काय करत आहेत, वेदर माय बेबी इज सेफ ऑर नॉट. शी वॉज वॉचिंग इच अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट ती पाहत असते की माझं बाळ हे सुरक्षित आहे का. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. येस, म्हणजे ती पाहत असते. जस्ट शी वॉज वॉचिंग दॅट वेदर इट इज एव्हरीथिंग इज वेल ओके ऑर नॉट. सगळं काही ओके आहे का. अँड शी वॉज कन्व्हिन्सिंग दॅट देअर इज नो हार्म वॉज बिईंग डन टू माय चाइल्ड. माझ्या बाळाला कोणी काही करत नाही न, याचं ती अंदाजा घेत असते, याचं ती प्रयत्न करत असते. लांबून ती पाहत असते, बापरे माझ्या बाळाला कोणी मारतं का काय आता. तर हे सर्व ती पाहत असते. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि ज्या वेळेस त्या माकडाला पण अगदी काही क्षणातच असं जाणवतं की त्याची आई आहे जवळ, तर हे जाणवल्याबरोबर तर ते अजून जास्त हुंदके देऊन रडायला लागतं, अजून जोरात रडायला लागतं पहिल्यापेक्षा. आणि त्यावेळेस मग लेखकाच्या लक्षात येतं आणि मग लेखक थोडासा बाजूला सरकतो, जेणेकरून की त्याची आई ही बेबीजवळ येऊ शकावी यासाठी तो जागा करून देतो, म्हणजे तो तिथून बाजूला सरकतो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. आणि अगदी पटकन ताबडतोब त्याची आई तिथं येते आणि आई जवळ येते आणि त्या बाळाला धरते, बाळाला पकडते. बाळाला पकडून ती सगळ्या संपूर्ण त्याच्या शरीराचं निरीक्षण करते आणि जणू काही ती पाहत असते की माझ्या बाळाला कुठे कुठे लागलेलं आहे. शी वॉज वॉचिंग, शी वॉज इन्स्पेक्टिंग ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ दॅट बेबी लंगूर. त्या छोट्या बाळाचं सगळं निरीक्षण करते, कुठे लागले, काय लागलेलं आहे, काय नाही. आणि मग ती त्याला असं घट्ट स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन त्याला ती मिठी मारते. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस. बघा, आता अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार केलात तर निश्चितच आपल्याला आपल्या आईनं आपल्या बाळाला जवळ घेतल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीनं शांतता वाटते, तशीच शांतता त्या पिल्लाला सुद्धा इथे वाटते. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. आणि मग आईनं आपल्याला कुशीत घेतल्याबरोबर त्याला खूप छान वाटतं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनट्स. आणि मग आई जी आहे तर तिथेच त्या बाळाला अशाच पद्धतीनं स्वतःजवळ घेऊन थोडा वेळ बसते, जेणेकरून की पिल्लू जे आहे ते शांत व्हावं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर द ऑप्शन अँड क्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. जणू काही ती म्हणजे संपूर्ण गोष्टींचा विचार करत असते की आता इथून पुढे जर आणखी काही अटॅक होऊ नये, त्याच्यावर कुठलाही हल्ला होऊ नये, यासाठी ती सगळं निरीक्षण करत असते, विचार करत असते की आता मी पिल्लाला काय करू, कुठे घेऊन जाऊ, कसं घेऊन जाऊ. आजूबाजूला पाहत असते की ते वानर आहे का, अजून पुन्हा एखादा हल्ला माझ्या ह्या बाळावर होईल का, ह्या सर्व गोष्टींचा ती विचार करत असते आणि ती सगळीकडे पाहून त्याचं निरीक्षण करत असते. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. आणि तो सांगतो की अगदी काही सेकंदामध्येच माझी आणि त्या पिल्लाच्या आईची नजरानजर झाली. म्हणजे लेखक हा पिल्लाच्या आईकडे पाहतो, अगदी डायरेक्ट डोळ्यात डोळे भिडवून तो एकमेकांना पाहतो. त्यावेळेस तो सांगतो की मला त्या आईची ती नजर आजही आठवते. आजही मला तो प्रसंग खूप दिवस झालेले आहेत, खूप वर्ष झालेले आहेत ती घटना घडून, पण मला अजूनही त्या आईचंही ती नजर आठवते की ती कशा पद्धतीनं पाहत होते, ती काय करत होते, ती काय सांगत होते. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. डोळ्यातून ती भाव व्यक्त करत होते, थँक्यू, आभार व्यक्त करत होते. ॲज इफ शी वॉज सेईंग थँक्यू टू हिम. जसं काही जणू ती तिला थँक्यू म्हणत होते. तिच्या डोळ्यामध्ये त्या भावना होत्या, त्या भावना लेखकाला समजतात. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे
सी सेड थँक्स टू मी. आणि म्हणून लेखक म्हणतो की मी सुद्धा भारावून गेलो की ज्या पद्धतीनं ती आई, एक आई ही आभार व्यक्त करत होती, लेखकाचे आभार व्यक्त करत होती, तिच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत होती. हे सर्व पाहून तो सांगतो की मला सुद्धा खूप भरून आलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि खरंच हा प्रसंग त्याच्यासाठी असा होता की अगदी जागतिक पातळीवर कुठेही गेलं तरी कुठलीही आई ही स्वतःच्या मार लागलेल्या बाळाला अशाच पद्धतीनं धरेल आणि अशाच पद्धतीनं आपल्या बाळाला जर कुणी वाचवलं असेल तर त्या वाचवणाऱ्याच्या व्यक्तीचे आभारसुद्धा अशाच पद्धतीनं ती मानेल, याचं त्याला खात्री पटते. देन इन अ फ्लॅश सी जम्प्ड विथ हर बेबी क्लिन्झिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. आणि अगदी थोड्याच वेळात ती आपल्या बाळाला आपल्या पोटाशी अशी धरते आणि अशी पोटाशी धरून ती उड्या मारत ती किचन रूफवरून ती निघून जाते. म्हणजे बाळाला पोटाशी धरून ती किचन रूफवर जाते. सी सर्वेड द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि आपल्या बाळाला म्हणजे त्या पोटाशी धरते आणि इकडे सगळीकडे एरियाचं ते इन्स्पेक्शन करायला लागते. सी वॉज वॉचिंग इच अँड एव्हरीथिंग वेदर एव्हरीथिंग इज सेफ ऑर नॉट, वेदर दॅट बिग मेल लंगूर वॉज प्रेझेंट एनिवेअर. ती पाहत असते की ते पिल्लू ते माकड जे आहे तर ते कुठं प्रेझेंट आहे का, सगळा प्लेस माझ्या आता बाळाला मी घेऊन जाऊ शकते का, वेदर इट इज सेफ फॉर हिम. आणि हे सर्व पाहिल्याच्या नंतर ती त्या दिशेला जाते, विरुद्ध दिशेला जाते. इकडे बिग लंगूर गेलेला असतो, मोठं माकडाचं पिल्लू इकडच्या दिशेला गेलेला असेल तर ती इकडच्या दिशेला जाते आपल्या बाळाला घेऊन. म्हणजे अपोजिट डिरेक्शनला ती जाते, जेणेकरून की स्वतःच्या पिल्लाला आता पुन्हा त्याच्यावर हल्ला होऊ नये. मोठं माकड इकडे गेलं आहे म्हणजे आपण ह्या दिशेला गेलं पाहिजे, आपण इकडच्या दिशेला गेलं पाहिजे हे तिला समजतं आणि ती त्या दिशेला निघते. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. पहा, आणि तो सांगतो की या सर्व घटनांमधून तपन मुखर्जी जे आहेत ते काही निष्कर्ष काढतात आणि ते सांगतात की ही एक छोटीशी मीटिंग होती की एका आईनं एका बाळाला स्वतःच्या जवळ कशा पद्धतीनं धरलं, कशा पद्धतीनं ती असहाय्य होती वाचवण्यासाठी, तरीसुद्धा तिनं ते कसं वाचवलं आणि ते वाचवल्यानंतर आपले आभार कशा पद्धतीनं व्यक्त केले. याच्यामधून तो सांगतो की माणसामध्ये, प्राण्यामध्ये अशा सारख्याच जातीच्या, समान जातीच्या लोकांमध्ये तर संवाद असतोच, परंतु माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये सुद्धा बघा कशा डोळ्याच्या भावनेतून ते एक प्रकारे संवाद साधला गेलेला आहे. तर अशा प्रकारचे संवाद हे माणसाने जर विश्वास ठेवला किंवा प्राण्याने माणसावर विश्वास ठेवला किंवा माणसाने प्राण्यावर, म्हणजे कोणत्याही दोन भिन्न जातीतल्या लोकांनी, व्यक्तींनी जर एकमेकांवर विश्वास दाखवला तर त्यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन होऊ शकतं. मग भलेही त्यांना बोलता येत नसेल तरीही. हेच या प्रसंगातून दिसून येतं असं लेखक इथे सांगतो. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, but that there were the other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. आणि मग लेखक सांगतो की केवळ आपल्याला आत्तापर्यंत असं वाटत होतं की आपण अन्न दिलं प्राण्याला कीच आपल्यामध्ये देवाणघेवाण होऊ शकते, भावनांची असेल, प्रेमाची असेल, ही देवाणघेवाण आपल्यामध्ये होऊ शकते फक्त अन्नाच्या सहाय्याने. पण लेखक म्हणतो की या घटनेनं हे दाखवून दिलं की नाही, फक्त अन्नाच्याच सहाय्याने नाही, तर आपण एकमेकांवर विश्वास ठेवला, आपण आपल्यामध्ये असणारी, एकमेकांमध्ये असणारी समजूतदारपणा, या सर्व गोष्टी आणि या सर्व भावना जर आपण व्यक्त केल्या, त्या जर आपल्याला दिसल्या, एकमेकांमध्ये असणारी आपली जी दयेची भावना आहे ती आपण व्यक्त केलेली दिसली, तर या घटनेमधून सुद्धा आपल्यामध्ये संवाद किंवा देवाणघेवाण ही होऊ शकते. हे या घटनेतून दाखवून दिलं. 55 years have passed since that day. लेखक सांगतो पहा की ही घटना घडून किती वर्ष झालेले आहेत, तर 55 years, 55 वर्ष होऊन गेलेले आहेत या घटनेला. आय ॲम नाव 70 years old. म्हणजे बघा, तो सांगतो लेखक की आत्ता सध्या माझं वय, म्हणजे जेव्हा त्याने ही घटना लिहिलेली आहे
त्यावेळेस तो सांगतो की सध्या माझं वय 70 वर्ष आहे आणि 55 वर्ष उलटून गेलेली आहेत, म्हणजे 70मधून 55 वर्ष मायनस करा म्हणजे साधारण 15 इयर्सचा तेव्हा तो असेल लेखक, ज्यावेळेस त्याने त्याला वाचवलेलं होतं. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण लेखक सांगतो, तपन मुखर्जी सांगतात की अजूनही मला खूप अगदी ती घटना आत्ताच घडल्यासारखी वाटते. म्हणजे आता लेखक वयस्क झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, तरी पण ते सांगतात की मला ती घटना आत्ताच घडल्यासारखी वाटते, एवढी ती माझ्यासाठी अजूनही ताजीच आहे. तर अशा प्रकारे एक वेगळा अविस्मरणीय अशी चकमक या धड्यामध्ये आपण अभ्यासलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. आवडला तर लाईक करायला नक्की विसरत जाऊ नका, कारण तुम्ही लाईक केलं म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी मला प्रेरणा मिळते. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. आणखी यामध्ये काही गोष्टींची तुम्हाला भर हवी असेल तर ती जरूर सांगा. यानंतर आपण पुन्हा क्वेश्चन आन्सर हे सर्व घेणारच आहोत, त्याच्यावर व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सध्या आपल्या चॅनलवर केवळ 10वीचाच हा अभ्यास चालू नाही आहे, तर याचबरोबर आपण लिखाण, वाचन आणि शब्दपाठांतर यासारख्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील आपला वेळ वाया जाऊ नये यासाठी भरपूर प्रकारचा इंग्रजीचं ग्रामर, इंग्लिश आपलं भाषा सुधारावी यासाठी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे इंग्रजीचा अभ्यास करत आहोत. त्याचे व्हिडिओ मी टाकत आहे. सो चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येकाला, घरातील प्रत्येकाला चॅनलची मदत नक्कीच होणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.